स्वातंत्र्य दिनाचा दिवस, जालना शहर, पोलिसांचा बंदोबस्त, पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा आणि न्यायासाठी आक्रोश करणारा एक शेतकरी तरुण। पण काही क्षणात जी घटना घडली तिने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकला। एका पोलीस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलमध्ये उडी मारून आंदोलकाच्या कमरेत थेट लाथ घातली। पण प्रश्न असा आहे की लोकशाहीत आंदोलनाचा हक्क असताना एखाद्या आंदोलनकर्त्याशी अशी वागणूक योग्य आहे का? हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे की पोलिसांच्या माजोरड्या संस्कृतीचं प्रतीक? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामागे राजकीय दबाव होता का? पंकजा मुंडे यांचा ताफा येणार होता म्हणून हे सगळं घडलं का? कोण आहे तो कमरेत लाथ मारणारा पोलीस अधिकारी आणि बच्चू कडू यावर काय म्हणाले सविस्तर बघणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। या घटनेचा केंद्रबिंदू आहेत गोपाल चौधरी। काही महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह अमरावतीतील एका तरुणीशी झाला होता। पण विवाहानंतर केवळ काही महिन्याभरातच त्यांची पत्नी जुना प्रियकर घेऊन निघून पळून गेली। चौधरी कुटुंबाने तक्रार केली, पण उलट त्यांच्यावरच त्यानंतर छळांचे गुन्हे दाखल झाले। न्याय न मिळाल्याने गेल्या महिन्याभरापासून चौधरी कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलं होतं, पण कोणीही दखल घेतली नाही। शेवटी त्यांनी स्वातंत्र्य दिनी मंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्याचा आणि अधोबधन करण्याचा प्रयत्न केला। ही होती खरी स्टोरी। आता ज्या क्षणी पोलीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत होते, पंकजा मुंडे यांचा ताफा येत होता आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं, त्यावेळी अचानक डीवायएसपी अनंत कुलकर्णी धावत आले आणि ते अगदी सिनेमातल्या हिरो सारखे त्यांनी हवेत उडी मारून आंदोलकाच्या कमरेत लाथ घालताना ते कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। कारण पोलिसांकडून असा शो ऑफ लोकशाहीत कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला गेला। या प्रकरणावर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत थेट पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। ते असं म्हणालेत की त्या डीवायएसपीच्या ढुंगणावरही लाथ बसली पाहिजे। मंत्री आली की मतदाराला लाथा मारणार आणि निवडणूक आली की मत मागायला घरापर्यंत जाणार, हे पंकजाताईंना समजायला हवं। त्यानंतर रोहित पवार असं म्हणालेत की गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लाथा घालाल ते सगळं ठीक आहे, पण न्याय न मिळाल्यानं उपोषण करणाऱ्या तरुणाला अशा पद्धतीनं लाथ मारणं म्हणजे युकृतीचा कळस आहे, असं रोहित पवार यांचं मत आलं। त्यासोबतच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं म्हणालेत की महाराष्ट्र पोलिसात काम न करता सिंघम संचारतोय का? लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे, मग पोलिसांना लाथा घालण्याचा अधिकार कुठून मिळतो? आता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे हिरो स्टाईलने उडी मारून फिल्मी स्टाईलने त्या आंदोलकाच्या कमरेत लाथ घालणारे अनंत कुलकर्णी नेमके कोण आहेत? तर अनंत कुलकर्णी सध्या जालना भोकरदन विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत। याआधी ते सोलापूर, सांगोला, धाराशिव येथे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। गुन्ह्यांची उकल, मोटिवेशनल भाषणं, तरुणांना मार्गदर्शन या गोष्टींसाठी ते ओळखले जातात। म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत भूतकाळामध्ये फारसे काही वाद नव्हते, पण या एका लाथेनं त्यांची प्रतिमा डागाळली आहे। आता ही घटना केवळ एका आंदोलनकर्त्याला लाथ घालण्याची नाही, तर ती लोकशाहीतील आंदोलनाच्या हक्कांवर प्रश्नचिन्ह उभं करते। या दृष्टीनं या घटनेकडे आता बघितलं जातंय। स्वातंत्र्य दिनीच एका आंदोलनकर्त्याच्या हक्काचं उल्लंघन झालं। पोलीस हे लोकसेवक आहेत की राजकीय नेत्यांच्या ताफ्याचे अंगरक्षक, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण पंकजा मुंडेंचा ताफा त्या दिवशी येणार होता, आला होता, आणि म्हणून ते सगळं घडलं असं म्हणायला काही हरकत नाही। जर ताफा आला नसता तर आंदोलन जसं चाललंय तसं चालू राहिलं असतं, तसंही त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नव्हतं असा त्यांचा आरोप आहे। आणि आता लोकांच्या न्यायासाठी असलेले मार्ग जर लाथांनी बंद केले जात असतील तर मग उद्या सामान्य नागरिक कुठं जाणार, न्याय कुठं मागणार, हाही सवाल आहे। आता सरकार या प्रकरणात अनंत कुलकर्णी यांच्यावर कारवाई करेल का, की कर्तव्य पार पाडलं त्यांनी या नावाखाली त्यांना पाठीशी घातलं जाईल, पंकजाताई मुंडे त्यांना वाचवेल का? तुम्हाला काय वाटतं? डीवायएसपी अनंत कुलकर्णींची कारवाई योग्य होती, त्यांनी जी लाथ मारली ती योग्य होती, की ही घटना पोलिसांच्या माजाचं जिवंत उदाहरण आहे? सरकारने अशी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी का? तुमच्या मनातील प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा येतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।